आसपासच्या परिसराचा जो विकास आराखडा आहे त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि त्या माध्यमातून जिल्हाधिकारी धाराशिव यांनी तयारी करावी अशा प्रकारचे निर्देश आजच्या या बैठकीत देण्यात आले. त्या वादावर आज पूर्णतः पडदा टाकलेला आहे. जे शिल्प 108 फुटाचं दाखवण्यात आलं होतं ते ताबडतोब वेबसाईटवरनं सुद्धा काढून टाकावं. जोपर्यंत त्या शिल्पाला अधिकृतरित्या मान्यता मिळत नाही, पूर्णतः जे ह्या क्षेत्रातील जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, भक्त आहेत, पुजारी आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून शिल्प कसं असावं, पुरातन महत्व शिल्पाचं काय आहे, शिल्प साकारत असताना कुठल्याही भक्तांच्या भावनांचा अनादर होऊ नये आणि त्यासाठी ते शिल्प वेबसाईटवरनं, ते शिल्प तर आता होणारच नाही परंतु ते वेबसाईटवरनं सुद्धा काढून टाकावं अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत आणि शिल्प करावं 108 फुटाचंच करावं परंतु सगळ्या तज्ज्ञांची मदत घेऊन कुठल्याही प्रकारे कुठल्याही शिल्पाला विरोध होणार नाही अशा पद्धतीचं ते शिल्प उभारावं. त्या शिल्पाच्या डोक्यावर भारत मातेचा मुकुट दाखवण्यात आला होता आणि त्यामुळे फार चुकीच्या गोष्टी होत आहेत की काय असं सर्वसामान्य भक्तगणांना वाटत होतं. त्यामुळे शिल्पावरनं तो वाद सुद्धा निर्माण झाला होता. त्या वादावर आज अंतिम निर्णय घेण्यात आला आणि त्याचबरोबर काही जे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने एक पत्र काढण्यात आलं होतं. त्या पत्रामध्ये सुद्धा तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आला होता. ते पत्र सुद्धा ताबडतोब रद्द करून ह्यापुढे कुठलंही पत्र किंवा कुठलीही माहिती देत असताना पालकमंत्र्यांना विचारात घेऊन किंवा ते संबंधित सगळ्या जे सदस्य आपण नेमलेले आहेत त्या सदस्यांच्या मान्यतेनंच एखादं पत्र ह्या संदर्भातलं जारी करावं अशा सूचना जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आल्या. सर दुसरा अष्टभुजा एक नाही बरोबर आहे. द्विभुजा किंवा अष्टभुजा कुठं म्हणजे ते शिल्प कशा प्रकारचं असावं. आता जर मला विचारलं तुम्ही तर मी माझ्या शालेय जीवनापासून द्विभुजा असलेल्या तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवरायांना भवानी तलवार अर्पण करते अशाच प्रकारचं फोटो आम्ही सगळ्या शालेय जीवनातली आमच्या पुस्तकांमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी बघत आलेलो आहे. आज अचानक ती अष्टभुजा असलेली एक मूर्ती आणि त्या मूर्तीवर भारत मातेचा मुकुट अशा प्रकारचं काहीतरी विचित्र शिल्प त्या आर्किटेक्टने त्या ठिकाणी दाखवलं होतं. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. हा वाद टाळावा कारण शेवटी कसं आहे कायद्याचं संरक्षण करत असताना कुठेही सर्वसामान्य भक्तगणांचा भ्रमनिरास होणार नाही किंवा भक्तगणांच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. परंतु काही चुका त्यांच्याकडनं घडलेल्या आहेत आणि त्यांना त्या बाबतीतली समज देण्यात आली. दोन पुजारी मंडळांचा हा वाद आहे. एक पुजारी मंडळ असं म्हणते की भारत माताचा उल्लेख केला पाहिजे आणि दुसरा पुजारी मंडळ की नाही. बघा मी पालकमंत्री म्हणून आणि ह्या महाराष्ट्रातील तुळजा मातेचा निस्सीम भक्त म्हणून या ठिकाणी माझी एक स्पष्ट भूमिका आहे. कुणाचा वाद कुठेही असला तरी ह्या भक्तगणांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये आणि जर तुळजाभवानी मातेला तुम्ही भारत माता म्हणाल तर काय महालक्ष्मी मातेला काय हिंद माता म्हणाल किंवा रेणुका देवी आहे, एकविरा देवी आहे, प्रत्येक देवीला काय वेगवेगळ्या उपमा तुम्ही देत राहणार का. त्या उपमा देणं अतिशय चुकीचं आहे. भारत मातेचा अभिमान आम्हाला आहे कारण आम्ही भारतीय आहोत परंतु अशा प्रकारचा उपमा देवीला देणे सुद्धा चुकीचं आहे. तुळजाभवानी ही जगतजननी आहे. आपल्या देवी प्रत्येक देवीला आपण जगतजननी म्हणत असतो आणि जगतजननीचा कुठेही कुठल्याही गोष्टीशी अशी तुलना करणं योग्य होणार नाही. त्यामुळे पुजाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना सुद्धा घेण्यात आलेल्या आणि त्यांच्या सूचनांचा आदर करून ज्या सूचना आपण भविष्यामध्ये करू शकू अशा सूचनांचा आदर करून पुढची जी काही प्रक्रिया आहे ती करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मी दिले. सर तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहे. धाराशिवमध्ये सध्या जुगाराचा विळखा बसलाय का कारण एका पित्यानं मुलाला पत्नीला विष पाजलं नंतर स्वतःही गळफास घेतला. जुगारात पैसे आणला होता कर्जबाजारी झाला. नाही काही अशा ज्या घटना असतील त्या अतिशय निंदनीय आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तुळजापूरमध्ये ड्रग्सचं प्रमाण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढत होतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो ड्रग्स पेडलर असू द्या किंवा कुणीही असू द्या कुठल्याही राजकीय पक्षाचा तो नेता जरी त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तरी ताबडतोब त्याला अटक करावी अशा प्रकारच्या सूचना मी एसपीना दिल्या होत्या आणि त्याचं पालन करून आजपर्यंत
बरेच आरोपी पकडलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं जर जुगाराच्या माध्यमातून जर काही अशा घटना घडत असतील तर मी आता एसपी पालघर आलेले आहेत, त्यांनाही त्या धाराशिव आलेले आहेत, त्यांनाही त्या संदर्भातल्या सूचना देतो. निधी वाटपावर शिवसेनेच्या मंडळांमध्ये नाराजी आहे का अजित पवारांच्या बाबतीत? अहो, मी तर सांगतो राज्यामध्ये अजितदादांसारखा अर्थमंत्री असावा आणि असा सक्षम अर्थमंत्री असावा ज्यांनी गेली अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये अर्थ खात्याचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांच्याच काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना अतिशय चांगल्या योजना राबवल्या गेल्यात. लाडक्या बहिणींसारखी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, आमच्या एसटी महामंडळामध्ये महिलांना अर्ध तिकीट, त्याचबरोबर 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास, अशा योजना अजितदादा वित्तमंत्री असल्याकारणाने यशस्वीपणे आम्ही राबवू शकलो. आणि भविष्यामध्ये सुद्धा या लाडक्या बहिणींना ज्या काही त्यांच्या माध्यमातून योजना आम्ही केलेल्या आहेत त्या अजितदादा अर्थमंत्री असल्याकारणाने आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे राबवू शकतो. काही त्रुटी किंवा काही चुका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडतात, परंतु अजितदादा मात्र स्वतःहून कुणाचा निधी काढून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आमच्या एसटी महामंडळाला किंवा परिवहन खात्याला त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे असं मी समजतो. आदिवासी विकास विभागाचा पैसा हा लाडक्या बहिणी योजनेसाठी बरोबर असं शिवसेना नाही. बघा, नाही आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हे 2 विभाग असे आहेत की त्या खात्यामध्ये काही निधी हा आदिवासी महिलांसाठी आणि मागासवर्गीय महिलांसाठी ठेवला जातो. लाडक्या बहिणींची योजना राबवत असताना तो निधी त्या बहिणींसाठी वर्ग करण्यात आलेला ही वस्तुस्थिती आहे. पण त्यावर अर्थमंत्री आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री बसून निर्णय घेतील आणि त्यावर काहीतरी तोडगा काढून कुठल्याही खात्याला निधीची कमतरता भासणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. पण असे अधिकार आहेत का? म्हणजे अर्थ खात्याला आहे ना, नियमामध्येच ती तरतुदा म्हणून केलेलं आहे. असं नियमात नसतं आणि ते अधिकार नसते तर अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती हिंमत पण दाखवली नसते. सर, अनेक मंत्र्यांना अजून खासगी सचिव मिळाले नाही, त्यामुळे शिवसेनेचे 4 मंत्र्यांचा सभा. त्या संदर्भात चर्चा काल झाली होती आणि शिंदेसाहेब माननीय मुख्यमंत्र्यांशी त्या संदर्भात बोलून त्यावर ताबडतोब ह्याच आठवड्यात तोडगा काढतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. पण अजून बंगल्याचं देखील वाटप जे आहे, बरीचशी मागणी होती की बंगल्याला हवे, सचिवांना बंगले मिळतात पण मंत्र्यांना बंगले मिळत नाही, त्यांना फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं जातं, अशी देखील एक तक्रार होती. त्याबद्दल बंगले आपल्याकडे कमीच आहेत ही वस्तुस्थिती आहे. आता आम्हालाही फ्लॅट दिलेले आहेत पण आम्ही समाधानी आहोत. शेवटी घरं दिलेली आहेत, ह्या शासनानंच घरं दिलेली आहेत. त्याचा घराचा विनियोग योग्य प्रकारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करणं अपेक्षित आहे. बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा पक्षप्रवेश होतो. बावनकुळे म्हणतात की याबद्दल मला कल्पना नाही. महायुतीमध्ये ज्या काही इन्कमिंग होत आहे त्याबद्दल नाराजी नाट्य सुरू झालंय का काही दिवसांनी? नाही, काही जर कोणाला कल्पना नसेल किंवा काही जर असेल तर आमच्याकडे इन्कमिंग जोरात आहे, आम्ही तयारच आहोत. पण बडगुजर यांचं बॉम्बस्फोटातील आरोपींशी कनेक्शन जोडलं होतं नितेश राणेंनी, जे तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत ते असं म्हणतायत की ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत नाहीये. त्यामुळे ज्या पक्षामध्ये ते प्रवेश करतायत त्यांच्याच नेत्यांनी नितेश राणेंच्या ज्या काही सूचना होत्या किंवा जे आरोप होते त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता जी माहिती मिळते त्या सूत्रांची माहिती आहे की बडगुजरांनी जुगार खेळताना बावनकुळेंचा फोटो संजय राऊतांना दिला होता मकाऊचा, त्यामुळे ते बावनकुळे नाराज. ठीक आहे, मला ते अंतर्गत काय गोष्टी आहेत त्याची कल्पना नाही, परंतु पक्षप्रवेश होत आहे ते आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ओके सर, एक पुणे एक्सप्रेस हाईवे पे जो इंटेलिजेंट ट्रैफिक सिस्टम मैनेजमेंट सिस्टम लगाया है, पिछले 1 साल में तकरीबन 17 लाख चालान काटे, फिर तो ये कितना इंपॉर्टेंट हो जाता है ट्रैफिक मैनेजमेंट के लिए. और जो 269 करोड़ आप लोगों ने चार्ज किए हैं उनमें से सिर्फ 10% की ही अभी तक उगाही हो पाई है, अभी तक और नहीं हो पाया. ये 2 सवाल मेरे आपसे. नहीं, देखिए, ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट यानी हमारे आरटीओ डिपार्टमेंट के माध्यम से ये सिस्टम लगाई गई है और वो सिस्टम के माध्यम से कार्यवाही चालू है. आपका कहना एकदम सही है कि 269 करोड़ रुपए की हमने चलन निकाले, मगर उतना कलेक्शन नहीं हो गया. तो जल्दी से जल्दी AI टेक्नोलॉजी के माध्यम से आम जो लोग हैं उन तक वो मैसेज जाए और वो लोग उसका भरना तुरंत करें, इसके लिए हम कोशिश करें. उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. और बात ऐसी है कि कुछ चीजें जो होती है, लोग ऐसा समझते हैं कि चलो चलन कटा है मगर पैसा नहीं भरेंगे तो भी चलता है, तो ऐसा भी नहीं होना चाहिए. एसपी ना खुर्ची दिया, मगर जो हिसाब से कार्यवाही है वो हमारे डिपार्टमेंट की ओर से चल रहा है. तो तुमचा जो प्रश्न होता, एसपी मॅडम,
यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की काही जुगाराचे असे काही ऑनलाईन जुगारामुळे काही पैसे हरवून कर्जबाजारीपणामुळे एका पित्यानं पत्नीला आणि मुलाला विष पाजल्यानंतर स्वतःही गळफास घेतलाय. प्रमाण वाढत चाललंय गुन्हेगारीचं. आणि हे असं जे सुसाईडची आहे हे प्रथम प्रकार दिसून आली आहे. पण जुगारावर कारवाई झालेल्या आहेत. मागच्या महिन्यामध्ये एसपी मॅडम जी आली आहेत त्यांनी बी बरेचसे ते गाजा दारू आणि सगळेवर कारवाई केली गेली आहे. एसीबीवरून बी कारवाई केली गेली आहे. पण अजून हे चौकशी चालू आहे. आता जे सुसाईडचे प्रकरण समोर आलेले आहे त्याच्यात चौकशी चालू आहे की त्यांनी बँकवरून काही लोन त्यांच्यावर आहे, शेतीची लोन आहे की रमी ॲपवर त्यांनी कर्जबाजारी झाले. तर ही चौकशी झाल्यावर कळेल की काय नेमकी काय करतात. आणि त्या ड्रग्सच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलं कुठलीही दयामाया दाखवायची नाही. सगळ्यांना तुम्ही चांगलं काम करताय ड्रग्सच्या बाबतीत, तुळजापूर ड्रग प्रकरण चांगलं हँडल करताय, अशीच प्रकारची कारवाई ठेवायची. आणि कुठल्याही राजकीय इव्हन माझ्या पक्षाचा कुठला कार्यकर्ता कुठला नेता असेल तर त्याला तर आधी आतमध्ये टाका. कुणालाही सोडू नका. ड्रग पेडलर असू द्या नाही तर कुणी असू द्या, काही कोणाला सोडायचं नाही, किती मोठा नेता जरी असेल तरी. दुसरं, जिल्हाधिकारी साहेब आता त्या 2 शिल्पावरनं आणि शिल्पाची 108 फुटाची जी मूर्ती आहे ती आपण ताबडतोब वेबसाईटवरनं काढायचे आदेश मी आज दिलेले ते ताबडतोब काढा. आणि त्याचबरोबर दुसरा असा महत्वाचा मुद्दा जो होता की तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून भारत माता असा उल्लेख करण्यात आला होता भवानी मातेचा. तर त्या संदर्भात दिलगिरी आपल्या प्रशासनानं व्यक्त केलेलीच आहे. परंतु अशा प्रकारचं कुठलंही परिपत्रक काढत असताना अध्यक्ष त्यांना माझ्याबरोबर चर्चा करूनच किंवा बैठक घेऊनच काही आपल्याला पत्रकं वगैरे जे प्रसिद्ध करायचे ते करायचे. कलेक्टर साहेबांना जर काही विचारायचं असेल, कारण मला असं वाटतं बघा, तिन्ही IAS IPS अशा एकदम यंग अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही पुढे जातो. म्हणजे धाराशिव जिल्हा आम्हाला अतिशय पुढे न्यायचा आहे. राज्याच्या नव्हे तर देशाच्या पातळीवर अतिशय CO आहेत किंवा कलेक्टर आहेत किंवा ऍडिशनल SP आहेत. या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन एक बंगालवरनं आलेले आहेत, एक आपले कर्नाटकावरनं आलेले आहेत आणि एक बिहारवरनं आलेले आहेत. अशा आम्ही देशातल्या सगळ्या राज्यातनं आलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही काम करतोय. हा यंग आहे. म्हणजे हे तू बोललास म्हणून आज मला कळलं. पण चांगली काम आमचे अधिकारी वर्ग करतायत. आणि आम्ही आता निर्णय असा घेतलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवरात्रीच्या दरम्यान आम्ही भवानी मातेचा जो प्रकल्प आहे, तुळजापूरचा जो सौंदर्यीकरण आणि जे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला. एक बार हिंदी में ब्रीफ कर दो, क्या तुलजा भवानी टेम्पल के लिए प्रोजेक्ट क्या है? देखिए, राज्य शासन के माध्यम से हमारी महाराष्ट्र की कुलस्वामिनी तुलजा भवानी माता मंदिर का जीर्णोद्धार और उस परिसर का सुशोभीकरण करने के लिए राज्य शासन ने 1865 करोड़ के लिए मान्यता दी है. उसमें से 338 करोड़ ये एक्विजिशन के लिए जाने वाली है. और करीबन हर साल 1 से 1.5 करोड़ जनता दर्शन लेने के लिए भाविक सब वहां पे जाते हैं. तो उस माध्यम से आगे के 50 साल का विचार करते हुए हमने उसका नियोजन किया है. और नवरात्रि के दरमियान हम उसका भूमि पूजन करने का मानस रखते हैं. इस माध्यम से हमारे जिलाधिकारी CO और एडिशनल SP को हमने कहा है. और साथ ही में बहुत ही क्योंकि राज्य की ऐसी कहावत है कि तुलजा माता ने हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी को भवानी तलवार दी है. तो उसका शिल्प के बारे में भी बहुत सारी लोगों ने ऑब्जेक्शन उठाया. तो वो शिल्प अच्छी तरह से जो कंसल्टेंट है, जो इस क्षेत्र के जानकार है, उनसे कंसल्ट करके ही शिल्प का निर्माण किया जाए, ऐसी सूचना मैंने दी है. हमारे जो तुलजापुर मंदिर के अध्यक्ष है कलेक्टर जी, उनके कुछ लोगों ने भारत माता करके एक लेटर दिया था. तुलजा भवानी माता का भारत माता के रूप में ऐसा एक लेटर गलती से वितरित किया था. वो भी हमने लेटर पीछे लिया. और हमारी कुलस्वामी जो है वो जगत जननी है, पूरे राष्ट्र की नहीं तो बल्कि दुनिया की वो माता है. तो उसका उस माध्यम से हम भविष्य में जो भी हम ये काम के लिए लेटर देंगे और ये देंगे तो मेरे अध्यक्षता पे ही निर्णय होगा, ऐसी सूचना मैंने दी गई. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.